विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. आज आहे 4 जून. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र या ठिकाणी. उद्देश, संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. स्थान, हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येत आहे. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी, अजय कोचर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, महिला बचत गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, तेलंगणा. या राज्यातील खम्मम जिल्ह्यातील एरापालेम मंडल येथील व्यंकटायपालेम गावात इंदिरा महिला शक्ती योजनेअंतर्गत 2 मेगावॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला गटांना वीज उत्पादक म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पामागे अंदाजे 4.5 लाख ते 5 लाख रुपयांचे मासिक उत्पन्न मिळू शकते. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने एका सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी इंटेल आणि 3D ग्लास सोल्युशन सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केला? उत्तर आहे ऑप्शन ए, ओडिसा. प्रमुख क्षेत्रे, उच्चस्तरीय संगणन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक दूरसंचार आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स. पुढील प्रश्न, म्युनिक येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या भारतीय नेमबाजाने विश्व विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकले? याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, ईशा सिंह. लक्षात घ्या, म्युनिक बवेरियाची राजधानी येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले. पुढील प्रश्न, भारताच्या शेजारील देशांपैकी कोणता देश 2030 सालापर्यंत चंद्रावर मानवी चंद्र मोहीम पाठवण्याचे उद्दिष्ट बाळगतो? तर हा जो देश आहे तो आहे ऑप्शन सी, चीन. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई U20 म्हणजे अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकून वरिष्ठ राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला? उत्तर आहे ऑप्शन बी, पूजा सिंह. लक्षात घ्या, त्या 19 वर्षीय खेळाडूने हंगामातील 1.93 मीटर उंची पार केली. सहाने कुमारीने 16 वर्षांपूर्वी प्रस्थापित केलेला 1.92 मीटरचा वरिष्ठ राष्ट्रीय विक्रम त्यांनी मोडला. पुढील प्रश्न, 2028च्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमानपदाचे हक्क कोणत्या भारतीय शहराला देण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन ए, भुवनेश्वर. पुढील प्रश्न, तैपेई कॅपिटल कप 2026 ही आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन बी, तैपेई. टीम इंडियाने विविध कौशल्य प्रकारांमध्ये 2 रौप्य पदके आणि 3 गुणवत्ता पुरस्कार जिंकले. पुढील प्रश्न, अमोलोप्स कमली या कॅस्केड बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध भारतातील कोणत्या राज्यात लागला? उत्तर आहे ऑप्शन ए, नागालँड या ठिकाणी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कोणता देश भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार बनला आहे? रशिया, व्हेनेझुएला, UAE की वरील सर्व? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी मटेरियल पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. थँक्यू.